दूर असलेल्या माणसात जीव जास्त अडकलेला राहतो. आता आणखीन क्लेश नकोयत मला. मान्य आहे मला आई, याची तू खूप सहन केलंस आजवर, मला सगळं मान्य आहे. आणि तरीही निर्णय बदल म्हणतोयस तू. जान्हवी सांग याला, ये रे माझ्या मागल्या नकोय मला. तू बोलत का नाहीयेस? याची फक्त एकदा श्रीचं म्हणणं ऐकून तरी घ्या ना. म्हणजे तुम्ही ठरवून आलायत? नाही तसं काही नाही. श्री, अरे कसं सांगू तुला, कांता घरी होता ना तेव्हा रोज सकाळी उठल्यावर पोटात गोळा यायचा. आज काय होईल, काय पाहावं लागेल, काय ऐकावं लागेल, सतत मनावर दडपण, एक विचित्र भीती आणि खूप अपराधी पण. कांतानं तुमच्या मनात काही भरवलंय का? त्यानं तुम्हाला त्याच्या बाजूने वळवलंय? नाही तसं काही नाही आहे. श्री, भीती वाटते रे. आता किती आयुष्य उरलंय माझं. आता उरलेली वर्ष तरी सुखात जाऊ दे. घरात एक व्यसनी माणूस, घरादारावर त्याचं सावट, बाहेरच्या लोकांची कुजबूज, आल्या गेल्यावर त्याचा परिणाम सणवारावर सावली. हे सगळं मला तुमच्या आयुष्यात नकोय श्री. नाही होणार, असं काही होणार नाही. श्री, अचानक काय झालंय तुला? अरे त्याची सावलीही नको होती तुला आणि त्याच्या बाजूनच बोलायला लागलायस. त्याच्या बाजूने नाही. मग याची नात्यांपेक्षा तत्व आग्रह मोठा असतो का ग? हे व्यक्ती सापेक्ष आहे. एखाद्या कोवळ्या जीवापेक्षाही. श्री, कोवळ्यात बोलू नकोस. स्पष्ट काय ते सांग. तोच प्रयत्न करतोय पण कसं सांगू कळत नाही. कसंही सांग, पण एक लक्षात ठेव, लक्ष्मीकांत या घरात परत येणार नाही. ग ताई, बरं नाही वाटत आहे का? नाही ग, ऐकून घाम फुटला मला. बघ नाही, असंच होतं. जरा काही बरं चाललंय म्हटलं ना की लगेच बिनसतं काहीतरी. नजर लागते बघ आपल्या घराला. नको ना असं काही बोलूस. माहितीये ना श्रीला आवडत नाही. तो म्हणेल पुन्हा की असं वर खाली होत असतं आणि कोणाला वेळ आपल्या घराला नजर लावत बसायला वगैरे वगैरे. त्याला म्हणू देत ग काही, पण हे असं असतं. मी ना आत्यानंद महाराजाला सांगून पूजाच घालते. अरे पण काय झालं असेल ग परत? नक्की काय झालं माहित नाही ग, पण लक्ष्मीकांत भाऊजींबद्दल काहीतरी गंभीर चर्चा सुरू होती. देवा, पाहिलंस? म्हणजे माणूस घर सोडून जातो पण त्याची सावली अशी घरावर भिरभिर भिरभिर करत राहते. त्यांचं नाव नुसतं काढलं ना तरी दडपण येतं माझ्या मनावर. ताई, जान्हवी आणि श्री दोघंही गेलेत म्हटल्यावर तसंच काहीतरी महत्वाचं असणार. हो ना. आत्ता कुठे शरीर जरा स्थिरस्थावर होते असं वाटतंय, तर हे उद्भवलं पुन्हा गाडी घसरायची. खरं सांगू ताई, गेल्या काही दिवसात जे काही ऐकलंय ना त्यावरून आपली शरू कित्येक वर्ष स्थिर नव्हतीच असं वाटतंय. आपल्याला माहित नव्हतं ना, म्हणून आपल्याला वाटायचं की अशीच आहे, की धांदरटच आहे, विसरबोळीच आहे. पण आत्ता कळतंय की अस्वस्थ असण्यामागची कारणं वेगळीच होती. खरंय तुझं सरे. अवघड आहे बाई. हा असला नवरा आणि हा असला संसार. हो ना ग.
आता यातून काही नवीन उद्भवायला नकोय. सरे घाल बाई घाल, त्यात तुझ्या महाराजांना सांगून पूजा घाल एकदा. म्हणजे कारण काही कशानेही असू दे, पण या घरावरचं संकट टळू दे बस. हो ना ग. काय शरीरचं मिसकॅरेज? हे मला माहिती नाही. आईची अगं कोणालाच माहित नव्हतं. मी आई आहे ना. आईची आईची आईला गोष्टी सांगायच्या नसतात का रे? इतकी दूर गेले होते मी तिच्यापासून. एवढी मोठी गोष्ट मला नाही सांगितली तिने. एवढा स्ट्रेस. पोराला घराबाहेर काढण्याचं पाप होतच. आता नातवंडालाही या जगात. आईची अगं तू स्वतःला नको ना देऊस दोषाचा. अगं परिस्थिती होती, ती नियती होती. पण माझ्या पोरांना सावरायला हवं होतं ना रे मी. पोटचं मूल जाणं. या दुःखातून गेलीये मी श्री. पण त्यावेळी या सगळ्या माझ्या पाठीशी होत्या. पण शरयूला मी एकटं पाडलं. बोलायची चोरी केली मी तिला. कसली बोडक्याची तत्व आणि कसला स्टँड. त्या बाळाच्या जीवा इतकं, त्या आईच्या ममते इतकं दुसरं महत्वाचं काहीच नव्हतं रे. शी. अपराध घडलाय माझ्या हातून. चुकलीये मी. देवाच्या दारी क्षमा नाही मला. कोलॅप्स झाली होती आई. बोलताही येत नव्हतं तिला नीट. दुखतंय ग मला. नको ना रडू. भूल जाण्याचं दुःख कुणाच्याही वाट्याला घेऊ नये. कुणाच्याच नाही. माझ्या बाबतीत असं झालं तेव्हा तुम्ही सगळ्या होतात माझ्याजवळ. मला धीर दिला होता. पण शरीर बिचारी एकटीने सगळं सहन केलं. हो ना. आपल्यापैकी कोणालाच काहीच कळलं नाही. इतक्या आपण सगळ्या स्वतःमध्ये होतो. सरे तेव्हा परिस्थितीच अशी होती ग. बेबी नुकतीच परत आलेली. त्यात उमाकांत भाऊजी आणि अमृतचं असं झालेलं. कोण कोणाचे डोळे पुसणार होतं सांग. शरयूला आपल्यापैकी कुणाशीच मोकळेपणाने बोलावं असं नाही वाटलं. असं नातंच निर्माण नाही करू शकलो का आपण तिच्याशी? आपल्याला कळलं असतं तरी आपण काय करू शकलो असतो सांग. कदाचित काहीतरी. अगं आज सुद्धा आईच्या समोर तोंड उघडायची हिंमत होत नाही आपल्याला. तेव्हा तर परिस्थिती आणखी वाईट होती. जाऊन सांगू शकलो असतो आपण आईंना. कुणी सांगावं वहिनी? शरयूकडे बघून कदाचित धीर एकवटला असता आपण. काहीच नाही तर निदान तिला आधार तरी दिला असता. या सगळ्या जरतरच्या गोष्टी झाल्या ग. बेबी तू म्हणालीस तसं शरूला आपल्या कुणालाही सांगावंसं वाटलं नाही, हीच वस्तुस्थिती आहे. आणि यात तिचा एकटीचा दोष नाहीये, आपलाही आहे. तिच्याशी असं मैत्रीचं नातं जोडूच शकलो नाही आपण. सरू काहीही झालं असलं तरी हे सगळं शरयूने भोगलंय ग. बिचारी शरयू. आईंना तर हे सहनच नाही होणार. नाहीच झालंय. पहाडासारखी आई कोलमडून गेली. एक मिनिट. मगासपासून आपण चौकी इथे आहोत. शरयू कुठे आहे? तिच्या खोलीत आहे.
आईजी, तुला धक्का बसेल याची कल्पना होती म्हणूनच आम्ही दोघेही तुझ्याशी बोलायला आलोय. खरंच धक्का बसण्यासारखंच आहे सगळं. पण आईजी, खूप वर्षांपूर्वीच्या घटना आहेत ना ग या. काळ सरूनही त्याची तीव्रता कमी झाली नसली तरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आता. आणि आईजी, तू स्वतःला दोष नको ना देऊस, प्लीज नको देऊस. आईजी, तुमच्या समोर जी परिस्थिती होती त्यावरून तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच होता. आणि तुमचा निर्णय चुकीचा आहे असं काका स्वतःही म्हणत नाहीत. तुम्हाला माहितीच नव्हतं ना आई याची काही, त्यामुळे तुमच्या हातात काहीच नव्हतं. ए आईजी, आईजी का बोल ना काहीतरी. छोटी आईनी ही गोष्ट इतकी वर्ष मनात ठेवली. निदान आता तरी आपापसात मनमोकळेपणाने बोलूया ना आपण. इतकी वर्ष मनात ठेवलं. शरयूनं इतकी वर्ष माझ्यापासून लपवलं. सगळा स्ट्रेस, सगळं टेन्शन मनात ठेवलं. आणि मी कशात समाधान मानत होते. माझा दरारा, माझा दबदबा, लोक माझ्या शब्दाला मान देतात, माझ्या निर्णयावर हुकूम वागतात. हे कधीच मनात आलं नाही की वागतात कारण मला माझ्या मनाविरुद्ध करावं लागू नये म्हणून. आयुष्यभर स्वतःच्या मनाविरुद्ध वागायची शक्ती शरयू मध्ये होती आणि मी मात्र एक क्षणभरही मनाविरुद्ध वागू शकले नाही. मी माझ्या नजरेतूनच उतरले श्री. छोटी झालीये मी. आई आपल्या डोक्यावर छप्पर देतील असा विश्वास वाटला शरयूला. पण आई आपल्या मातृत्वाची ओढ समजून घेतील असं नाही वाटलं तिला. म्हणूनच तिने काही सांगितलं नाही मला. मी कमी पडले. आईचे का पण तू मुद्दाम नाही ना केलंस काही. इट वॉज अन ऍक्सिडेंट. But I let it that happen. मी होऊ दिला तो. जर वेळीच वागण्याला ब्रेक घातला असता तर हे सगळं झालंच नसतं. शरयूला इतका मानसिक त्रास झाला नसता. कदाचित शरयू आणि लक्ष्मीकांतचं बाळ जन्माला आलं असतं. शरयू आई झाली असती. नाही श्री, तू म्हणतोयस तसं जगाच्या दृष्टीनं माझी काही चूक नसेलही, कारण मला तेव्हा काहीच माहित नव्हतं. पण स्वतःपासून कशी लपू रे मी. अप्रत्यक्षपणे का होईना पण या सगळ्याला मीच जबाबदार आहे हे मला माहित नाही. आयुष्यात कधी नशीब हा शब्द तोंडून काढला नव्हता. आता वाटते कसलं नशीब घेऊन जन्माला आले मी. विघ्नेश्वरा, ही कसली जीव घेणी शिक्षा रे. स्वतःचा चेहरा आरशात पाहायची लाज वाटेल मला. आईजी नाही नाही नाही, असं नाही बोलायचं. असं नाही बोलायचं. तू तुझ्यासारखं बोल ना. आईजी का तू धीर दे मला. तू धीर नाही सोडायचा. नाही असं नाही बोलायचं. प्लीज असं नाही बोलायचं. तुम्ही दोघं जणच आहात. मला एकटीला राहू दे. आईजी, नाही जान्हवी, आता नको माझ्याशी बोलूस.
आईची श्री, जा तू आता. जा श्री. आईची मी बसते ना इथे. प्रॉमिस मी काहीच नाही बोलणार तुमच्याशी, पण मला बसू द्या ना इथे. नाही जान्हवी, एकटीच असली तर स्वतःवर ताबा मिळवणं सोपं जाईल. जा तुम्ही. जाताना दार लावून घ्या आणि सगळ्यांना सांगा काही वेळ मला एकटीला राहू दे. Direct sentence, indirect sentence. Direct. He said to me, "Are you a teacher?" Indirect. He asked me if I was a teacher. शरयू, She said to me, "Will you come tomorrow?" काय झालं वहिनी? काय करत होतीस? काय नाही, असंच जरा इंग्रजीचा अभ्यास करत होते. नुसतं बसलं तर त्रास होतो ना, म्हणून आपलं मन रमायला काहीतरी. शरे, रिकाम्या डोक्यात खूप विचार येतात का ग? हा, येतात. कसले? येतात असे कसले कसले, म्हणजे असे भलभलते, म्हणजे असं मला सांगता नाही येणार, कारण विसरते ना मी. काय झालंय सरू? मी तर आता काहीच बोलले नाही. तू बरी आहेस का ग? हो, छान आहे मी. शरे, इंदू बहिणी, काय झालंय? काही नाही, तुझी काळजी वाटते ग. का? आम्ही खूप वाईट वागलो ना ग तुझ्याशी. आम्हाला माफ करशील? एक मिनिट सरू, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलात का? नाही ग, आम्हाला कुठे काय झालंय? नाही, मला काय झालंय? हं? तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात का? तुम्हाला त्यांनी काही सांगितलंय का? तुम्ही सगळं अशा का वागताय माझ्याशी? नाही नाही, तसं काही नाही. नाही, खरं सांगा मला इंदू बहिणी, मला साधा तापच आला होता ना. हा, तर मला काही झालंय? मी मरणार आहे का आता? शरे, मरत तुझे शत्रू, मरत तुझे शत्रू. मग तुम्ही सगळ्या जणी अशा रडताय का? कधी कधी असंच रडावंसं वाटतं ना. हा, बऱ्याचदा रडावंसं वाटतं कारणाशिवाय. या आयोजनची खूप काळजी वाटते रे.
त्या घेऊ शकतील ना हे सगळं? वेल, आय होप सो. आय रिअली होप सो. शी, मी काय कारणाने तुझ्याशी बोलले आणि हे काय होऊन बसलंय सगळं? जान्हवी, आईजीचं वय झालंय का आता? खूप हळवी झालीये ती. म्हणजे तिला धक्का बसेल असं मला वाटलं होतं, पण इतकी कोलमडून पडेल असं नव्हतं वाटलं. सगळ्यांच्याच मनात दडपलेल्या भावना आहेत ना रे. हो ना. म्हणजे आता काका परत येईल का याहीपेक्षा आईजी या सगळ्यातनं सावरेल का याची जास्त काळजी वाटते. खरंय, माणूस आपल्याला वाटतं त्यापेक्षा किती वेगळा असतो ना. म्हणजे तुला सांगू, आईजींना हे असं हरलेलं पाहून खूप खूप त्रास होत होता. जान्हवी, आईजी यातनं नक्की बाहेर पडेल. अगं म्हणजे हारणं, खचून जाणं, कोलमडून पडणं हा तिचा पिंडच नाहीये. शी इज एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह. आता फक्त ती हादरलीये कारण ही तिची नॅचरल रिॲक्शन आहे. देव करू आणि तू म्हणतोयस तसंच होऊ दे. नाहीतर आईजींकडे हा विषय का काढला याचा सल आयुष्यभर राहील. नाही, छोट्या आईच्या भवितव्यासाठी कधी ना कधीतरी या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागलंच असतं. म्हणूनच म्हणतोय, आईजी खंबीरपणे उभी राहील, हा धक्का सहन करेल. श्री, नक्की ना?